अयोध्या येथील राम मंदिरातील दानातील चोरी प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. एसआयटीचा प्राथमिक तपास अहवाल मिळाल्यानंतर राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात 8 आरोपींविरुद्ध नावे नमूद करून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने एफआयआर दाखल केल्यानंतर 8 जणांना आरोपी बनवण्यात आले. ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांनी एसआयटीच्या प्राथमिक अहवालाच्या आधारे ही तक्रार केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी त्वरित पावले उचलत 7 प्रमुख आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर अनुकल्प मिश्रा नावाच्या एका मुख्य आरोपीकडून कथित रकमेची वसुली झाल्यानंतर त्याला रीतसर अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधत काही गंभीर आरोप केले आहेत. अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेने दान केलेले 4 किलो वजनाची चांदीची वीट बेपत्ता झाल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी हजारो शिवसैनिक आणि साधू संतांच्या उपस्थितीत 1 कोटी रुपये आणि ही पवित्र चांदीची वीट सढळ हाताने दान केली होती. तरीही इतके वर्षे उलटूनही ट्रस्टकडून त्याबाबत कोणतीही पावती किंवा माहिती मिळालेली नाही. ती वीट नक्की कुठे गेली? आता सखोल चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी मंदिराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.